बाजू बघा तांब्याची आणि ह्या साईडची घासलेली बघा दाखवते तुम्हाला। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। सर्वांना गुड मॉर्निंग। सकाळच्या 5 वाजलेले आहेत। आंघोळ वगैरे करून आली, त्यानंतर आता भाजीची तयारी करायची चाललेली आहे। तर मी आज गवारी करणार आहे, ती कांद्यामधली गवारी। खूप छान लागते ही भाजी। शेगडी चालू करून शेगडीवरती आपण कढई ठेवली। कढई गरम झाली की लगेच 2 ते 3 पळे आपण तेल टाकून घेतलं। तेल आपलं गरम झालं की लगेच आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकला। लगेच आपण लसणाच्या पाकळ्या चिरलेल्या होत्या त्या सुद्धा टाकल्या। 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन बारीक चिरलेले होते आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चिरलेल्या होत्या। तर अशा भाजीमध्ये लसणाच्या पाकळ्या चिरून टाकल्या की खूप छान लागते, म्हणून लसणाच्या पाकळ्या चिरून टाकायच्या। तर आता मी गवार सुद्धा टाकलेली आहे। त्यानंतर टोमॅटो सुद्धा टाकून घेतलं। आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गवार आहे ते हलवून घ्यायचे आहे। 2 मिनिटं आपली गवार अशीच वाफलून द्यायची आहे। थोडंसं झाकण पण ठेवायचं आहे आपल्याला। मी आता झाकण ठेवून घेते। गवारीवरती 2 मिनिटं झालं झाकण ठेवलेलं आहे, तर मस्त अशी वाफवलेली आहे। हलवून घेऊ एकदा आणि एकदा झाकण ठेवू, म्हणजे चांगली वाफवली जाईल। तर आता सुद्धा मी झाकण काढून घेते। त्यानंतर गरम मसाले टाकून घेते। तर गरम मसाले आपल्याला अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे। त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे, तर 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला सर्व मसाले हलवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण सुद्धा ठेवायचं आहे। 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवू, म्हणजे सर्व मसाले आहेत ते चांगले तेलामध्ये फ्राय होऊन जातील। तर आता चेक करू आपण मसाले आपले चांगले भाजलेले आहेत का। तर मस्त असे मसाले भाजलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी सुद्धा ओतायचं आहे। तर मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। तर मस्त अशी भाजी होणार आहे। अशी कांदा घातल्यानंतर आणि लसूण घातल्यानंतर खूप छान गवारी होते, त्यामुळे मी अशी करत असते। तर बघा इकडे मस्त अशी गवार झालेली आहे। त्याच्यावरती तरंग पण किती आलेली आहे बघा, खूप छान झालेली होती गवार। तर इकडे टिफिनला चपात्या वगैरे बनवायच्या चाललेल्या आहेत। मी गॅस सुद्धा बंद करते आता गवारीच्या भाजीचा। ओमकारचा टिफिन द्यायचा आहे, कारण उशीर झालेला आहे, त्याला 7:15 वाजलेले आहेत आज। तर इकडे बघा चपाती केलेली होती, पण करापली ती चपाती। इकडे भाजी तुम्हाला दाखवायला लागली आणि इकडे चपाती करपून गेली। तर त्याला टिफिनला 2 देते आणि नाश्त्याला पण 2 देते। बिस्किट वगैरे नको म्हणतो, कारण चपाती खाली ना तर मस्त पोटामध्ये 2-2:30 वाजेपर्यंत जेवण नसलं तरी सुद्धा चालतं। त्यामुळे मी चपातीच मुलांना देत असते सकाळची जास्तीत जास्त। बिस्किट सुद्धा खातात पण कधीतरी खातात, जास्त खात नाहीत। तर इथे बघा माझ्या या चपात्या बनवायच्या आहेत आम्हाला सर्वांना, त्या तशाच ठेवणार आहे। टिफिन भरते आणि त्यानंतर सर्व काय करते। आता मी ओमकारचा टिफिन भरून घेते। तर ओमकार बोलला मला रोल करून दे मम्मी। चपातीमध्ये भाजी टाकून घेते आणि त्याचा रोल बनवून त्याला सिल्वर पेपर लावणार आहे, म्हणजे हात पण भरत नाही, भुकला वगैरे लागत नाही। त्यामुळे त्याला आवडतं असं रोल करून, त्यामुळे मी रोल करून देत असते अशी। तर चपातीमध्येच भाजी टाकलेली आहे। आता सर्व रोल करून घेते। दुसरी पण चपाती अशीच करून घेणार आहे। आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। माझं सर्व घरातलं काम आवरलेलं आहे। सकाळचे 10 वाजलेले आहेत। टिफिन वगैरे केला, ओमकार कॉलेजला गेला, त्याला टिफिन करून दिला। त्यानंतर देवपूजा राहिलेली आहे। सर्व काम करून घेतलं आणि म्हटलं माझ्या ताईंना देवपूजा माझी दाखवायची आहे, कारण खूप साऱ्या ताई विचारत होत्या की तुम्ही देव साफ करता, स्वच्छ करता, ते कशाने करता? एवढे स्वच्छ तुमचे देव असतात। नारळाखाली जो तांब्या असतो तो सुद्धा रोजच्या रोज तुमचा एवढा स्वच्छ असतो। व्हिडिओ खूपच भारी होणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, कारण मी देव कसे स्वच्छ करते, क्लीन करते। तर चला तर आपण देवपूजा आपली करून घेऊ। आज आपण पितळेची भांडी
तांब्याची भांडी चमक मारतील अशी घासून घ्यायची आहेत. देव आपल्या मूर्त्या असतात त्या पण पितळेच्या असतात, त्यासुद्धा चमक मारतील अशा घासून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ जात नाही या पावडरीनं. मी जी पावडर आता वापरणार आहे तुम्हाला सांगणारच आहे मी कोणती पावडर वापरते. तर ती पावडर आहे ती देवांच्यासाठीच वापरली जाते. ही पावडर ना कोणत्याही दुकानात भेटून जाईल. आता मी देव आहेत ते सगळे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हा तांब्या पण आपल्याला घासायचा आहे. हा तांब्या आहे ते रोज मी घासून घेते आणि याच्यामधलं पाणी आहे ना ते रोज चेंज करते. म्हणजे आपला जो हे आहे ना नारळ तो खूप छान येतो. बघा माझा नारळ कसा आलेला आहे. मी गावी गेलो तेव्हा सुकलेला होता पूर्ण, तर हा बघा पूर्ण सुकलेला होता. तर आता त्याला खूप छान असा मोड आलेला आहे. तर पाणी रोजच्या रोज चेंज करायचं म्हणजे नारळ आपला खूप छान येतो. मी खूप सारी झाडं गावाला दिलेली होती, ती खूप मोठी झालेली आहेत आणि छान पण आलेली आहेत. तर चला आतमध्ये मी घेऊन जाते देव. देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण किचन मध्ये आणलेले आहेत. देव मी कधीच बेसिन खाली धुत नाही, तर देव ना मी या कुंड्यामध्ये धुवून घेते, या बाउल मध्ये धुवून घेते. कारण हे पाणी असतं ना बाउल मधलं ते आपल्याला झाडाला ओतता येतं. असं जर आपण देव बेसिन मध्ये धुतलं किंवा देवांना आंघोळ घातली तर ते बरोबर नाही, कारण तीर्थसन्मान आपलं. तर त्यामुळे आपण अशा बाउल मध्ये कुंड्यामध्ये देवांना आंघोळ घालून जे उरलेलं पाणी असतं ना ते झाडांना घालावं. तर मी याच्यामध्ये आता देव स्वच्छ करून घेणार आहे आणि देव कशाने स्वच्छ करणार आहे मी तुम्हाला दाखवते. मी व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप नाही करणार, तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बनवणार आहे. चला मी कशाने घासते तुम्हाला दाखवते. तर ही बघा भैया पावडर, यांनी ना देव मी घासून घेते, क्लीन करून घेते. तर आपण क्लीन करून घेऊ आणि नंतर आणि आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे देव आपले एकदम क्लीन स्वच्छ राहतील. एका साईडला पितांबरी मी काढून घेते, म्हणजे नारळ आपला दिवसभर ओला राहतो आणि नारळ ओला राहिल्याने त्याला मोड चांगला येतो. त्यामुळे नारळ आपला ओला करून घ्यायचा. आता तुम्हाला दाखवते बघा, ह्या साईडची बाजू बघा तांब्याची आणि ह्या साईडची घासलेली बघा दाखवते तुम्हाला. जास्त घासावं लागत नाही. भैया पावडर खूप चांगली आहे, तुम्हाला आता लगेच रिझल्ट समजेल बघा. जास्तीत जास्त 2च मिनिटं मी या तांब्याला वेळ घालवला असेल घासण्यासाठी, पण किती स्वच्छ निघाले. हा तांब्या इथे बेसिन मध्ये धुते. तर हा बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे, किती स्वच्छ आणि किती चमक मारतोय. हाय ना रिझल्ट मस्त. आता मी हा देवाचा कपडा आहे ना स्वच्छ मी रोज धुवून ठेवते, त्यामुळे मी यानेच पुसणार आहे. असं आपल्याला पुसून घ्यायचं आहे, नंतर पाणी भरायचं आहे. सुकलेलं भांड असतं ना असं त्याच्यावरती डाग पडत नाहीत, म्हणून आपलं पुसून घ्यायचं. घासून झालं भांड की लगेच आपण कोरडं करून घ्यायचं कपड्याने आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी भरायचंय. मी आता याच्यामध्ये पाणी भरून घेते. तर हे बघा एक सुद्धा थेंब बाहेर पाडायचा नाही. आता याच्यावरती मी नारळ ठेवून घेते. आता हे ग्लास बघा, मी तुम्हाला 1च मिनिटामध्ये हे ग्लास घासून दाखवते. जास्त काही जोर द्यावा लागत नाही किंवा जास्त उशीर घासावं लागत नाही. 1 मिनिटामध्ये खूप सारी चमक येते भांड्यावरती. तर बघा 1च मिनिटामध्ये मी हे ग्लास आहे ते घासून घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये पाणी ठेवते महाराजांना. किती मस्त निघालेलं आहे. तुम्हाला धुवून रिझल्ट दाखवते. तर हाताचं बघा, हाताला किती काळं लागलेलं आहे. तर हे बघा सर्व घाण आहे ना या ग्लासची ती हाताला लागलेली आहे पावडरमुळे. त्या आता या ग्लासला पण या कपड्याने पुसून घेते. तर बघा तुमच्या समोरच रिझल्ट आहे, कसा ग्लास निघालेला आहे. नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता भरून घेते. आता देव सगळे स्वच्छ करून घेते. अशा प्रकारे सर्व देव, पितळाची भांडी, पितळाच्या मूर्त्या स्वच्छ साफ करून घ्यायच्या, क्लीन करून घ्यायच्या. छान पावडर आहे, 1 नंबर. मूर्त्या, पितळाच्या मूर्त्या, पितळाची भांडी निघतात याने. आता बघा ही मूर्ती तुम्हाला दाखवते. आता सर्व देव आहेत त्या या कुंड्यामध्ये धुवून घेते अगोदर. तर बघा ही छोटी घंटा आहे, किती स्वच्छ निघालेली आहे. तर आपल्या बाप्पाची मूर्ती बघा
किती स्वच्छ आणि क्लीन निघालेले आहे। तुम्हाला जवळून पण दाखवते। आता हे पाणी आहे ते झाडांना वाचून येते। आता मी झाडांना पाणी घालून आली। आता दुसरं पाणी घेऊन देवांना स्वच्छ क्लीन करून घेते। आता ही प्लेट आपल्याला घासायची आहे। तर ही प्लेट बघा किती घाण झालेली आहे। आता ही प्लेट तुम्हाला मी घासून दाखवते। यामध्ये भैया पावडर घेतलेलीच आहे, यानेच घासून घेते। तर बघा पाठीमागे सुद्धा खूप घाण झालेली आहे प्लेट। इकडून पण घासून घेऊ। फक्त 2च मिनिटं लागतात साफ करायला, जास्त वेळ लागत नाही। आता ही प्लेट घासून झालेली आहे। आता मी ही बेसिन खाली धुवून घेते। तर ही बघा प्लेट किती स्वच्छ निघालेली आहे, किती स्वच्छ दिसत्या, क्लीन दिसत्या। आता आपण देवांना हॉलमध्ये घेऊन जाऊ। देवपूजा मी सकाळची करते ना, त्यावेळेला मंदिर बाहेरून पुसून घेत असते, आतून पुसून घेत असते। कारण मंदिराला कधीच जाळी नसू नये किंवा जाळी जमाटी नसू नये, आपल्या घरामध्ये पण नसू नये, कारण लक्ष्मी टिकत नाही। त्यामुळे आपलं घर, मंदिर किंवा देवारा किंवा देवघर स्वच्छ असावं, म्हणजे आपल्याला घरामध्ये लक्ष्मी नांदते, टिकते, समृद्धी येते, सुख शांती सर्व काही येतं। त्यामुळे आपलं घर आणि मंदिर खूप छान सुंदर स्वच्छ ठेवा। देवपूजा वगैरे माझी झालेली आहे। आता नैवेद्य वगैरे साखरेचा दाखवून घेते। घरामध्ये देवपूजा झाली ना किंवा संध्याकाळचा दिवा लावला देवाचा की खूप प्रसन्नता वाढते घरामध्ये, आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं। म्हणून घरामध्ये संध्याकाळचा दिवा आणि सकाळची देवपूजा ही झालीच पाहिजे। चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता सर्व माझी देवपूजा झालेली आहे। तुम्हाला दाखवली माझी देवपूजा, तुम्हाला जवळून पण दाखवते माझे देव एकदा। तर हे बघा शंखमधलं पाणी आपण काढलेलं होतं ना, रोजच्या रोज बदली करायचं असतं। तर हे तीर्थ आहे, हे तीर्थ सगळ्या घरामध्ये शिंपडायचं, म्हणजे सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुख शांती घेऊन येते, पैसा रुपये घेऊन येते। त्यामुळे हे तीर्थ आहे ना घरामध्ये रोज शिंपडायचं, शंखामधलं पाणी। तर मी आता शिंपडून घेते। फूल असेल किंवा त्याने शिंपडलं तरी चालतं, हाताने शिंपडलं तरी चालेल। तर मी आता हातानेच शिंपडून घेते। आता सर्व तीर्थ आहे ते शिंपडून घेतलं शंखामधलं। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे। माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज येत जातील आणि तुमचा सपोर्ट खूप छान आहे। मला खूप छान छान कमेंट करता तुम्ही। तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।